सध्या तर सत्ता जरी नसली तरी सत्ताधारी लोकांचं कसं या भागाकडे जास्त लक्ष नाही आहे. पाणी एकदा आठवड्यातनं एकदा यायचं, कुणाला मिळालं तर मिळालं, कुणाला नाही तर नाही, असं चालू होतं पाण्याचं. जुनं साठवायचं आणि कळंबाच्या वड्याला जायचं धुयाला. त्यांच्या घरात समाजकार्याची आवड असल्या कारणानं त्यांचा विजय हा निश्चितच आहे. आडाव गेलं तर आम्हाला पाणी घालत नव्हती तांब्यावर. जसजसे दिवस पुढे जातील तसतसं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं वातावरण तापायला लागलं आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात वेगवेगळ्या नागरिकांशी संपर्क करतोय, मतदारांशी संपर्क करतोय, लोकप्रतिनिधींना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं वातावरण काय आहे, कुणाला कौल नागरिक देतील याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी आहे पाचगावमध्ये. पाचगाव जिल्हा परिषदेचं वातावरण काय म्हणतंय, इथल्या लढती होणार आहेत. पाचगावमध्येच 2 उमेदवार आहेत, तर कौल कुणाला जनता देणार आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे इथल्या जनतेच्या मनात जाणून घेऊया आपण. पाचगावच्या भैरवनाथ कॉलनीमध्ये मी आहे. स्थानिक आहेत. काय सांगाल तुम्ही, जिल्हा परिषदेचं वातावरण आहे, कोण इथं उमेदवार आहेत, काय कसं आहे वातावरण, काय सांगाल? जिल्हा परिषदच्या आता निवडणुका जाहीर झाल्यापासून सध्या मला वाटतं एक 2-3 दिवसापूर्वी अर्ज भरलेले आहेत, उमेदवारी जाहीर झालेले आहेत. इथून आता काँग्रेसतर्फे संग्राम पाटील आणि आपल्या भाजपतर्फे एक महेश पाटील यांच्या मिसेस याज्ञसेनी देवी पाटील या उमेदवार आहेत. ओके, म्हणजे ही 2 उमेदवार आहेत. हे 2 उमेदवार आहेत. आता निवडणुका या लागलेल्या आहेत, उमेदवार पण आहे तुम्हाला माहिती आहे, पण मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय, कोण संपर्कात आहे किंवा कामाचं कोण आहे असं वाटतंय तुम्हाला? काय आता एक मतदार म्हणून आता आम्ही ज्या भागात राहतोय हा भाग आता मला वाटते नवीनच आता डेव्हलप झालेला भाग आहे. कारण का भैरवनाथ कॉलनी, कारण का बऱ्याच दिवसापासून पाचगाव हे गतिमान वाढणारं एक गाव आहे. बरोबर. मला वाटते कोल्हापूरची हद्दवाढ होत नसल्यामुळे सर्व प्रकारची लोकवस्ती इकडे वाढत आहे. बरोबर. आणि नवीन आता वाढत चाललेल्या वस्तीकडे उपनगरांच्या बद्दल उपनगरात आता बऱ्यापैकी हे आम्ही ज्यावेळीपासून राहायला आलो ते असं संपर्क बघायला गेलं तर आमच्या महेश पाटील आणि पाटील कुटुंबियाशी चांगला संपर्क आहे. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहायला आला? मी आता एक 10-12 वर्षापासून इथं पाचगावमध्ये राहतोय. 10-12 वर्षापासून त्यांचा संपर्क आहे? मला त्यांच्या वडिलांच्या पासूनचा किंवा ते मिलिंद पाटील असतील, महेश पाटील असतील किंवा आता विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या मिसेस महेश पाटलांच्या याज्ञसेनी देवी पाटील, ह्या पण सतत आमच्या संपर्कात, म्हणजे आता आमची मिसेस आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा काही आमचे मंडळांच्या माध्यमातून असतील, काही भागाचा विकास असतील, रस्ते गटर, या कोणत्याही समस्या असल्या तर आम्हाला जवळचे व्यक्ती म्हणून एक पाटील कुटुंबीयच वाटतं. मला सांगा, त्यांना फोन केल्यानंतर किंवा संपर्क केल्यानंतर उभे राहतात काय ते कामाला, अडचणीला येतात? अडचणीला असतात, कारण का कोणत्याही काम असेल तर पहिल्यांदा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय. कारण का सध्या आता सत्ता जरी नसली तरी सत्ताधारी लोकांचं कसं या भागाकडे जास्त लक्ष नाही आहे. म्हणजे ते कसे आहेत, काय चांगले आहेत, वाईट आहेत, त्यांच्याशी आमचा पण कधी जास्त संपर्क आला नसल्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी काही जास्त सांगता येणार नाही. पण आमच्या जास्त संपर्कात असणारे म्हटले तर हे महेश पाटील आणि त्यांचे कुटुंबीय असतात. आता तुमचे पती जे आहेत ते महेश पाटील म्हणतात, तुम्हाला काय वाटते, काय या वातावरण असेल? महिलांसाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची किंवा हॉलची वगैरे जरा सोय करावी. आणि म्हणजे आम्हाला तरी म्हणजे याज्ञसेनीताईंचा भरपूर पाठिंबा आहे तसा आहे. आणि एक संधी त्यांना द्यावी असं मला वाटतं. द्यावी. हो. आता तुम्ही महिला इथल्या मतदार आहे, मग काय इथलं वातावरण आहे, त्यांना संधी देतील इथे लोक वाटतं? 100% देतील. वातावरण आहे तसं? आहे. आता इथनंच 2 उमेदवारी आहेत, कोण येईल वाटते, कोण कामं करणारा माणूस आहे, अडचणीला कोण उभा राहते वाटते? अडचणीला म्हणजे महेश पाटील पूर्वीपासून आपल्या इथं त्यांचे वडील असताना अशोक पाटीलसुद्धा ते सुद्धा कायम गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे आहेत. गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही म्हणताय, काय नेमकं कामाचं त्यांच्या पद्धत आहे? कोणत्याही घटकापासून शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आपल्या समाज मंदिराचं काम असू दे, गोरगरिबांचे रस्त्याचे गटरचे काम असू दे, कोणाला दवाखान्याची मदत असू दे, अशा सर्व क्षेत्रात त्यांची म्हणजे एखाद्याला अडचणीत आहे म्हणलं आणि सांगितलं फोन करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. मला सांगा, एखादा अडचणीत आहे म्हणून एखाद्यानं फोन केला किंवा मी सांगितलं माझी ही अडचण आहे, तर उभं राहतात ते? उभं राहतात. तुमचा अनुभव आहे ते? अनुभव आहे. किती वर्ष हे असं आहे? आता गेली त्यांचे वडील असतानापासून ते म्हणजे अनेक वर्ष असं सुरू आहे. आपल्या इथं जातीनं लक्ष देतात. म्हणजे वैयक्तिक लक्ष आहे, वैयक्तिक लक्ष आहे.
मग आता ह्या आसपासच्या या गल्ल्यांचा विचार करायचा, एकंदरीत पाचगावचा विचार करायचा झाला तर त्यांचं हे काम ते तळापर्यंत पोचले असं वाटतंय का? हो हो, कायमस्वरूपी ते विधायक कामात अग्रेसरच आहेत हां, गावातून. बरं. त्यामुळे या गावातून त्यांना बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 101% त्यांना पाठिंबा मिळणार. खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे, खात्री आहे. त्यांच्या विजयाची खात्री आहे. बरं. तुम्ही थेट विजयावरच बोलताय. हा माणूस एखाद्याच्या अडचणीला उभा राहिला किंवा एखाद्याचा प्रसंग काढून दिला लक्ष घालून, असं काय आठवणीतला एखादा किस्सा आहे का किंवा असं काय क्षण आहे का जो तुमच्या लक्षात राहिला? स्वतः माझ्या ॲक्सिडेंटच्या वेळी त्यांनी काय झालेलं नेमकं काय माझा ॲक्सिडेंट झालेला पायाचा बरं. असा ॲक्सिडेंट झालेला. हां, मला मुख्यमंत्री सहाय्य निधीतून 1 लाख रुपयाची मदत तात्काळ मिळवून दिली ते. काय सांगा? हो हो, म्हणजे जसं झालेलं समजलं तसं तुम्हाला त्यांनी समजलं मदत मिळवून दिली. मदत मग असेच ते मिळवून दिली. प्रत्येकासाठी उभे राहतात. प्रत्येकासाठी गोरगरिबासाठी कायम मदतीला धावून जाणारे कार्यकर्ता म्हणून महेश पाटील यांची ओळख आहे. आता याज्ञसेनी पाटील येतील असं वाटतं. त्यांच्या घरात समाजकार्याची आवड असल्या कारणानं त्यांचा विजय हा निश्चितच आहे. तुम्ही विजयावर थेट हो, बोलताय, हो. तुम्हाला खात्री आहे वाटतं? पूर्वीपासूनच इथं आम्ही राहतो नाही. हां, स्थानिक असल्या कारणानं इथल्या गावाच्या वातावरणाचा अंदाज आहे. सगळ्या समस्यांचं निरसन ते करतात. ज्यादा पुढं होऊन करतात. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, माहिती आहे तुम्हाला कोण कोण उमेदवार इथं आहेत? हो, याज्ञसेनी पाटील आणि दीपाली पाटील दोघे उभारले आहेत. भाजपकडून उभारले आहेत. हां, मला सांगा इथं आता निवडणुका आहेत म्हणून आहेत, पण इथला जनसंपर्क यातले कोण आहे का किंवा कामासाठी कोण येणार आहे का? कोण वाटते तुम्हाला? आहेत तसे याज्ञसेनी पाटील वगैरे. आहेत, काम करतात ते? हो हो, करतात. बरं, मला सांगा आता इथल्या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घ्यायचा झाला तर कोण येतील निवडून असं वाटतं, तुमचा अंदाज? याज्ञसेनी पाटील येतील कारण त्यांचं काम वगैरे आहे चांगलं बरं, आणि असतात त्यांच्यातले सगळे म्हणजे बरं. चांगलं काम आहे. काम चांगलं आहे. म्हणजे मला सांगा आता इथं एखाद्याची आडी अडचण असेल किंवा काय दवाखाना असेल किंवा जे असेल ते प्रश्न, अशा वेळी जर त्यांना संपर्क केला तर ते उभे राहतात. हो हो, राहतात. सगळ्यांच्या याला उभे राहतात. कोणतंही कसंही काम असू दे सगळ्याला हजर असतात. बरं, तुमचा अनुभव काय आसपास असं कुणाची अडचण होती आणि त्यावेळी त्यांना फोन केला आणि ते आलेत असं काय आहे का म्हणजे तुमच्याला? कोणतीही अडचण असू दे बरं. त्यांच्या घरातली सगळी जण येतातच. म्हणजे हा. चांगली असू दे, वाईट असू दे, कशीही असू दे, सगळे म्हणजे उभे राहतात त्यांच्या घरातले सगळे. म्हणजे संपर्कात आहे. आहेत. बरं. आता इथल्या जर या भागातला जर अंदाज घ्यायचा झाला तर कोण निवडून येईल असं वाटतं, तुमचा अंदाज काय आहे? याज्ञसेनी पाटील येतील. येतील वाटतं? हो हो, महिलांच्यात काय वातावरण आहे? महिलांच्या येतील येतील वाटतं. येतील येतील. यज्ञसेनी पाटील ही जिल्हा परिषदला उभारले. आणि कोण उभारलं? दीपाली पाटील. बर, मला सांगा आता तुम्ही इथं स्थानिकचे आहे, इथं कामाला कोण येते काय? महेश पाटील येतात. एका हाकेवर आम्ही बोलवलं का नाही ते लगेच येतात. येतात किती वर्ष म्हणजे आत्ताच येतात का काय? कायमच येतात. त्यांचं वडील असताना सुद्धा यायचे. महेश पाटील पण येतात. बरं. मिलिंद पाटील पण येतात. मिलिंद पाटील पण येतात. मला सांगा काय काय अडचणी होत्या म्हणून आले, काय कशासाठी आलेले काय तुम्हाला? मुलगा एकदा आजारी असताना का नाही हां. तेव्हा आलेली, म्हणजे पैशाची पण मदत केली त्यांनी. मीच म्हणजे मुलग्यानेच केलेला फोन हा, तेव्हा आले. आले. हा, अशा आता हे तुमचा अनुभव झाला, आजूबाजूचे जे आहेत तुमच्या असे त्यांच्या मदतीला उभा राहतात ते हा राहतात. अनुभव आहे तो लक्षात राहणारा असा दुसरा शेजाऱ्याचा कोणाचा काय अनुभव त्यांच्या अडचणीला उभा राहिल्यात किंवा काय? उभा राहतात की पाण्याचं आम्ही सांगितल्यानंतर पाणी सुद्धा लगेच बोर मारून दिला त्यांनी. दिल्या की तिने, म्हणजे आता पाण्याची पण जोडणा इथं झाल्या. झालं. मला सांगा इथले रस्ते दिसत आहेत, इथले रस्ते कोणी केलेत काय? रस्ते त्यांनीच केले. म्हणजे अडचणीला उभे राहणारे, समस्या सोडवणारे आहेत. होय. हा. आता जर निवडून येतील कोण असं जर बघायचं झालं तर कोण येतील वाटते तुम्हाला? त्या येतील की यज्ञसेनी पाटील त्या येतील वाटतंय. आजूबाजूच्या तुमच्या गल्लीतल्या महिलांच्यात बघितलं किंवा एकंदरीत गावात बघितलं, मतदान त्यांना चांगलं पडेल का पडेल. पडणार. वाटतंय तुम्हाला? हा, त्या ओळखीच्या आहेत नाही, लहान म्हणजे ती मुलं लहान असल्यापासून आमच्या सगळ्या ओळखीच्या आहेत. त्यामुळे म्हणजे सगळ्यांच्यात मिळून मिसळून असतं. हा, मिळून मिसळून आहेत ते. त्यामुळे माणसं त्यांना सपोर्ट करतील वाटते. हा हा. मला सांगा इथं काम करायला कोण येते किंवा काय तुमच्या अडी अडचणीला कोण उभा राहते? उभा राहतात. काय अडचणी होत्या तुमच्या, काय सांगा? आमच्या पाण्याची टाकी, पाणी हा, आणि काय असेल तर घरातलं बोर मारली? घरातलं काय अडचणी असले ते बी थोडं करते सोड. पाणी आणलं त्यांनी. होय. घरातल्या अडचणी म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला? काय आपलं घरागुती असलं हा, हा, एखादं भांडण टाकी किंवा काय हा, म्हणून आपलं मोठं होणं. ओके.
तुमचा मावशी काय अनुभव आहे, काय वाटतं तुम्हाला, कोण येईल किंवा काय? आम्हाला बी त्यांनी येईल असं वाटतंय महेश पाटील. का तसं का ते त्यांनी आमच्या याला सगळ्याला उभा राहतात. उभा राहत्या हा आणि कसं आम्हाला कधी विसरत नाही. विसरत नाही. हा त्यांचं पप्पा होतं त्यापासून कधी विसरलंच नाहीत. हा मग अडी अडचणीला उभा राहतात काय ते? राहतात. मग आता निवडणुकीपुरतं आल्यात काय काय आमचे पर्सनल काय असेल त्याला सगळ्याला असते. असतात? हा काय आहे जसं इथं आहे तसं आहेतच. हो मागे आमच्या पाठीशी आहेत. होय तुम्हाला वाटतंय तसं आहेत उभा राहा? आम्ही काय लबाड बोलत नाही काय हा हा हा. कायम असते. मग कशासाठी आलेले ह्याच्या अगोदर काय किती वर्षापूर्वी म्हणजे कसं त्यांचं पप्पा आमच्या या समाजात असायचं. मग ते पहिलं कसं दुसती खातीर ते सारखं आहेतच. मग कधी बी बोलवलं येते. आता आम्ही कसं त्यांनी आपलं शानपणानं सगळं सांगतात म्हणून आम्ही त्यासनी बोलवतो. म्हणजे तुमची घरातली बी त्यांच्याबरोबर असतात? होय सगळीच असते. अडी अडचणीला उभा राहते अडचणी उभं राहत्या सगळं करतात आमचं करा राहत्या. होय मला सांगा इथनं निवडून कोण येईल असं वाटतंय, काय वाटतंय तुम्हाला, कोण येईल वाटतंय तुम्हाला? ते येतील असं वाटतंय काय? येणार की महेश पाटील त्यांनी येणार. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात लढती होणार आहेत, कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? यज्ञसेनी पाटील. का तसं का वाटतंय? कारण त्यांनी आमच्या भागात तरी सगळं ज्या भागात निवडून जातात ना त्या भागातली सगळी कामं त्यांनी करतात व्यवस्थित. ओके. आता मला सांगा कामं करतात म्हणतात, तुमच्या भागात इथं काय कामं केलेत का तुम्ही? त्यांनी रस्त्याची कामं करून दिलेत आम्हाला, गटरींची, परत पाण्याच्या समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत. हां. रस्ते दिसत आहेत चकचकीत, कोणी केले ते रस्ते काय? पाटील साहेबांनीच केले, मॅडमनी केलेले. म्हणजे त्यांनी महेश पाटलांनी केलं महेश म्हणायचं काय? पाटलांनी केलेत. बरं मला सांगा तुम्ही आता तुम्ही यज्ञसेनी पाटील म्हणताय किंवा महेश पाटील म्हणताय, ही माणसं अडी अडचणीला उभा राहतात? हो हो म्हणजे एखाद्याची अडचण आहे किंवा फोन आहे उभा राहतात? होय होय. काय अनुभव काय होता तुमचा, कशासाठी फोन केलेला किंवा काय आठवते तुम्हाला? तुम्ही राहू दे शेजारी पाजाऱ्यांची काय अडचण होती कुणाची आणि फोन केला? आमच्या ह्या मतदारसंघातून तर हा. काय अडचणी असतील किंवा आमच्या भीमराज तरुण मंडळाची जी काय कामं असतील ती सगळी करून देतात ते. देतात. मग आता निवडून द्यायचं झालं म्हणलं तर इथली माणसं कुणाला निवडून देतील वाटतं? सपोर्ट तर त्यांनाच असतोय यज्ञसेनी पाटीलना. भरपूर वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम होता. जवळपास माझं तरी 98ला लग्न झालेलं. त्याच्यानंतर 2007-8 पर्यंत पाण्याचा प्रश्न चालूच होता. तो 12 पर्यंत. होय तिथून मग पाण्याचा प्रश्न हळूहळू 12 पर्यंत. होय होय होय. मग काय होतं त्यावेळी पाण्याचं काय पाण्याचं नियोजनच नव्हतं. पाणी एकदा आठवड्यात एकदा यायचं, कुणाला मिळालं तर मिळालं, कुणाला नाही तर नाही, असं चालू होतं पाण्याचं. मला सांगा मग आता हे पाण्याचा प्रश्न सुटलाय पाण्याचा प्रश्न कोणी सोडला? महेश पाटलानं सोडला. काय नेमकं केलं सोडलं? काय म्हणजे बोरिंग मारलीत, एका रातोरात बोरिंग मारलीत, परत कनेक्शन दिले, टाकी बसवलीत, बऱ्याचपैकी चांगलं केले ते आमचं. मग आता ते पाणी सगळं तुम्हाला हो वापरायला येते, सगळ्यांना वापरायला येते पाणी ते. आता आम्हाला पाण्याचा काही त्रास नाही. ना कुठं किती वर्ष मग हे चालायचं? आमच्या लग्नाच्या आधीपासून आम्ही आणले. आता आमच्या सुना ईश्वर का तीच तेच परिस्थिती होती आता आमची. पाणी आले. आता आम्हाला पाणी आलं. किती वर्ष होतंय? आता आमचं किती वर्ष असेल बाळा सांग. त्याच्या आधीपासून जोकच पाणी आणून खायची तिथं. डोक्यानंच? हा म्हणजे डोक्यानं पाणी आणलं तरच घरात पाणी? होय घरात पाणी होतं आम्हाला. तरच पाणी होतं. मग तुम्ही कुणाला सांगायचा त्यावेळी प्रयत्न केला ना? आता कुठलं कोण सांगा आडाव गेलं तर आम्हाला पाणी घालत नव्हती तांब्यावर. हा. मग आम्ही चांबाराच्या झऱ्यातलं भरून आणत आहोत एवढं गल्लासानं. तेव्हापासून आम्ही दिवस काढले. आत्ता पाणी आले बाळा आम्हाला. होय मावशी खरं आहे? खरंय खरंय. गावात विचारा. कुठं? कळंबाच्या वड्याला, धुणं धुयाला? कळंबाच्या वड्याला धुणं साठवायचं आणि कळंबाच्या वड्याला जायचं धुयाला. आणि तिकडनं धुवून आणायचं? तिकट धुवून आणायचं. किती वर्ष अशी काढली? आता काय आमचं वय विस्तर काढलं की आता हा. कुठं 7-8 वर्ष झाले पाणी आलंय आपलं, बर. म्हणून आता दाराघरात पाणी आहे. मग आता काय मागण्या काय आहे तुमच्या आणि काय आमच्या व्हायला काय पाहिजे? नाही बघा गडी माणसांच्या काय असतील ते द्या. पाठीमाग आमच्या इथं लाईटचा एक बल्ब बसवायचा. बर. ते उजेड नाही, या डांबाचा उजेड पडत नाही. बोळात आमचं पाठीमाग घर आहे, हा, हा. तिकडे लाईट पडत नाही. एकंदरीत सकाळपासून मी आज पाचगावमधल्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये गेलो, तिथे चर्चा केली, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत निवडणुकीचं वातावरण काय आहे, अंदाज काय आहे आणि वारं कसं वाहतंय राजकारणाचं या संदर्भात अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. तर इथल्या नागरिकांमध्ये आमच्या कामाला येणारा माणूस, आमच्या कामावर पडणारा माणूस, निवडणुका आज असल्या तरी अनेक वर्ष आमच्या कामासाठी कोण येते त्यांना आम्ही मतदान करणार असा इथला मतदारांचा होरा आहे.
इथंच थांबतो. भेटूया नव्या विभागात नव्या माहितीसह. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.